16वं वरीस धोक्याचं, बाई 16वं वरीस धोक्याचं. असं एक काहीतरी लावणी किंवा गाणं काही वर्षांपूर्वी आलेलं होतं. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, मन लावून ऐकलं असेल, त्या गाण्याची आपण मजा घेतली असेल. पण 16 वर्ष, 17 वर्ष किंवा 18 वर्षाच्या खाली जी मुलं असतात, त्यांना अल्पवयीन म्हणतात किंवा अल्पवयीन मुलांची जी डेफिनेशन आहे, ती 18 वर्षाच्या खालील मुलांना अल्पवयीन असं म्हटलं जातं किंवा त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारे अश्लीलता गेली नाही पाहिजे, असं आपण म्हणत असतो. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकालची जी तरुण पिढी आहे ती इतकी फॉरवर्ड झालेली आहे, की जे लग्नानंतर केलं जातं, ते त्याच गोष्टी लग्नाच्या अगोदर करायला बघतात. म्हणजे त्यांचं करिअर सुरू असतं किंवा अभ्यास सुरू असतो. आई-वडील मोठ्या आशेने या पोरांना बाहेर शिकायला ठेवतात. त्यांच्यावरती पैसा खर्च करतात. त्यांना असं वाटत असतं, की आपला मुलगा आणि मुलगी आपल्यापासून लांब राहून खूप चांगलं शिक्षण घेतायत, क्लास करतात, ट्युशन करतात, घरी येतात, अभ्यास करतात आणि मग त्यांच्यावरती पैसा खर्च केला पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, असं त्या पालकांना वाटत असतं. पण थोडंसं जरा एक डोळा बारीक करून आपल्या मुलांकडे बघितलं पाहिजे. मी हे तुम्हाला सगळं का सांगतोय? कारण ह्या गोष्टीचा काही आपल्याला अवडंबर करायचं नाही किंवा आपल्याला व्यक्तिशः कुणाची आयडेंटिटी आहे ती रिव्हील करायची नाहीये. पण जी घटना घडलेली आहे ती भयानक आहे आणि आपल्या सगळ्यांना सावध करणारी आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान-लहान मुलं आहेत. आपण मोठ्या आवडीने त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो. मोबाईलमध्ये असणारे सोशल मीडियाचे ॲप हे सर्रास मुलं वापरत असतात आणि या ॲपमधून जो डाटा ते कन्झ्युम करतायत, हा डाटा त्यांच्या वयाला तो योग्य आहे का? हे आपण पडताळणी करून कधी बघितलंय का? किंवा याच्या संबंधात विचार केलाय का? जर का आपण हा विचार केला नसेल, तर फार कमी वेळामध्ये आजची तरुण पिढी आहे ती वाया जाणार आहे. आता ही कशा प्रकारे वाया जाणार आहे किंवा नक्की मी आता तुम्हाला घटना सांगणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचा मोबाईलशी काय संबंध आहे किंवा सोशल मीडियाच्या ॲप्सशी काय संबंध आहे? नागपूर आहे. नागपूरमध्ये वाडी पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका अल्पवयीन मुलीने 18 ऑगस्ट 2025 या दिवशी एका मुलीला जन्म दिलाय. आता अल्पवयीन म्हणजे ही मुलगी 17 वर्षाची आहे. त्याच्यामुळे मग एफ-आय-आर दर्ज झालेली आहे आणि मग जो कोणी आरोपी आहे याच्या विरोधामध्ये पोलिसांनी जो एफ-आय-आर आहे तो नोंदवून घेतलाय. पुढे जाऊन पोलिसांनी चौकशी केलेली आहे. त्यावेळेला एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही मुलगी कशी प्रेग्नंट झालेली होती, हे सगळा वृत्तांत आता थोडक्यात समजून घेऊया. या मुलीला जी 17 वर्षाची आहे ती 12वी इयत्तेमध्ये शिकत आहे. त्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी फार मोठ्या इच्छेने, अपेक्षेने आपली मुलगी चांगलं करिअर करेल, या कारणासाठी नीटचा अभ्यास करण्यासाठी एका ठिकाणी ठेवलंय. ती घरापासून बाहेर राहते आणि नीटचा अभ्यास करते. पण हे सगळं करत असताना अभ्यास नीटचा नीट करते की नाही याकडे मात्र तिच्या आई-वडिलांचं लक्ष नव्हतं असं म्हणावं लागेल. तिच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये अनेक ॲप्स आहेत. या ॲपमध्ये एक Instagram नावाचं एक भयंकर ॲप आहे. अनेक लोकांना Instagramची भुरळ आहे. सर्वसाधारणपणे सगळ्यात जास्त तरुण मंडळी Instagramसारख्या ॲपवरती असतात आणि एकमेकांची मैत्री करतात, एकमेकांसोबत फोटो शेअर करतात. आता पूर्वीच्या काळी चॅट करायचं म्हटलं तर फक्त एक एस-एम-एस पाठवावा लागायचा. त्याला ₹1-2 खर्च यायचा. पण आता व्हिडिओ कॉलपासून, टेक्स्टपासून ते अगदी फोटो आणि काहीही तुम्ही Instagramसारख्या एखाद्या किंवा असे कोणते ॲप असतील त्या ॲपवरून तुम्ही एकमेकांशी काही गोष्टी शेअर करू शकता. फक्त जर का तुम्ही फोटो शेअर करता-करता, इमेज शेअर करता-करता, टेक्स्ट शेअर करता-करता तुमच्या जर का भावना शेअर केल्या, तर मात्र गोंधळ होऊ शकतो आणि हाच गोंधळ या मुलीच्या बाबतीमध्ये झालेला आहे. तिच्या संपर्कामध्ये एक तरुण आलाय आणि तरुणाचं तिच्या आयुष्यामध्ये येणं हे तिच्यासाठी इतकं घातक ठरलेलं आहे, की या तरुणामुळे ती मुलगी आता प्रेग्नंट झाली. सुरुवातीच्या काळामध्ये हाय हॅलोपासून जे त्यांचे संबंध तयार झाले, त्या संबंधांचं रूपांतर प्रेम संबंधामध्ये झालं आणि प्रेम संबंधाचं रूपांतर शरीर संबंधामध्ये आलं, हे त्यांना कधी कळलंच नाही. त्यांचे संबंध अनेक वेळा प्रस्थापित झालेले होते. आता हे वय असतं, हे वय अत्यंत नाजूक वय आपल्याला सांगूनच ठेवलेलं आहे, की 16वं वरीस धोक्याचं आहे आणि या धोक्याच्या वयामध्ये जर का तुम्ही एकत्र आलात, तर मात्र निश्चितच अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि ज्या वेळेला एखादी अल्पवयीन मुलगी गरोदर राहते, प्रेग्नंट राहते आणि तिला दिवस गेल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. या कारणामुळे ॲबॉर्शनसारख्या गोष्टीसुद्धा शक्य नसतात. त्याच्यामुळे एकच पर्याय राहतो, तो म्हणजे त्या बाळाला जन्म देणे आणि
एक विचार करून बघू शकतो आपण, की जी मुलगी आता नकळत्या वयामध्ये आहे आणि ठराविक शारीरिक ओढीपोटी किंवा शारीरिक इच्छेपोटी जर का तिच्या हातून असं भयानक कृत्य घडलं असेल, तर तिच्या करिअरचा जो बट्ट्याबोळ होणार आहे, याचा त्या मुलीने विचार केलेला नसतो. आता याच वयाला आपण 16वं वरीस असं म्हणतो आणि म्हणूनच अशा लोकांकडून, अशा मुलांकडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भयानक चुका होतात. आता पूर्वीच्या काळी तुम्ही विचार करून बघा, की लहान मुलं होती किंवा अल्पवयीन मुलं ज्याला आपण म्हणतो 17-18 वर्षाची मुलं, यांच्यावरती खूप सारे बंधनं असायची. 7च्या आत तुम्ही घरात आलं पाहिजे किंवा वेळच्या वेळी जेवलं पाहिजे. मोठ्या माणसांचा तुम्ही आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही वेळच्या वेळी अभ्यास केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यावरती तुमच्या पालकांचं काटेकोर लक्ष होतं. आता मात्र तुमच्या मुलांवरती तुम्हीच त्यांना दिलेल्या मोबाईलचं फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आपण परत आणू शकत नाही. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांच्या बाबतीमध्ये, आपल्या घरामध्ये अशा चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी आपल्या मुलांना आपण जितकी माहिती द्याल किंवा मोबाईल तुमच्या करिअरच्या आड कसा येऊ शकतो, या सगळ्या बाबतीमध्ये आपण जितकी माहिती द्याल, जितका अवेअरनेस द्याल, तितका कमी पडेल आणि जास्तीत जास्त आपण मुलांना मोबाईलपासून थोडंसं लांब ठेवावं. अशा ॲपपासून लांब ठेवावं. जितक्या गरजेचं आहे तितकाच मोबाईल द्यावा. ज्यावेळेला IPS, IAS अधिकारी घडत असतात, ही मुलं अभ्यास करत असतात, त्यावेळेला मात्र त्यांचा 100% फोकस त्यांच्या अभ्यासावरती असतो आणि गरजेपुरताच मोबाईल ते घेत असतात आणि त्यांच्या मेहनतीचा परिणाम त्यांना दिसून येतो. त्यांचा गवगवा होतो, नाव होतं, आई-वडिलांचं गावाचं नाव होतं. पण जर का अशा स्वरूपामध्ये काही गोष्टी घडल्या असतील व्यक्तीच्या बाबतीमध्ये, काही मुलींच्या बाबतीमध्ये, तर मात्र ही एक शरमेची गोष्ट त्या संपूर्ण कुटुंबासाठी, संपूर्ण गावासाठी होऊ शकते. आता हे सगळं रोखायचं कसं? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.